संत एकनाथ महाराज अभंगामध्ये पहिल्या चरणातील पूर्वार्धात सांगतात, आवडीने भावे हरिनाम घेसी. जर मनुष्य जीवानं किंवा प्रत्येक साधकानं भगवंताचं आवडीनं नाम घेतलं, अंतकरणातून नाम घेतलं, अंतकरणातील निस्सीम भावानं भगवंताचं नाम घेतलं, तर एकनाथ महाराज सांगतात की तुझी सर्व चिंता त्या भगवंताला आहे. तुला स्वतःची चिंता करायची अजिबात गरज नाही. तुझी चिंता तो वाहणार आहे. जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख आलं, कुठल्याही प्रकारचा खेद तू करू नकोस, कारण तुझ्या जीवनात काय पाहिजे काय नको आहे हे तो लक्ष्मीचा पती अर्थात भगवंत जाणत आहे. कारण या पृथ्वीवरती मुंगीपासून ब्रह्मलोकापर्यंत प्रत्येक जीवाची काळजी वाहणारा तो भगवंत आहे. मग तुझ्याकडे तो दुर्लक्ष करेल काय? तर नाही. प्रत्येक जीवाची तो भगवंत काळजी करतो. म्हणून तुझ्या जीवनामध्ये कठीण परिस्थिती आलेली असू दे किंवा चांगली परिस्थिती आलेली असू दे, तुझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची स्थिती येऊ दे, त्या प्रत्येक स्थितीमध्ये समाधानी राहण्याचं काम तू कर. अथवा तुझ्या जीवनामध्ये आलेलं जे काही संचित आहे त्या संचिताचं तू कौतुक कर आणि त्या संचिताकडं तू कौतुकानं पहा. शेवटी एकनाथ महाराज सांगतात की मनुष्य जीवनामध्ये प्रत्येकाला भोग हे भोगावे लागतात, पण भोग भोगत असताना त्या भगवंताची तुझ्यावरती जर कृपा झाली तर ते भोगही नाहीसे होतात. विठ्ठल 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 संत एकनाथ महाराज अर्थात शांतीब्रह्म एकनाथ महाराज, नावाला उपाधीच आहे की शांतीब्रह्म, की ज्यांच्याकडं पाहावं आणि शांतीचा संदेश त्यांच्या जीवनचरित्राकडून घ्यावा असे संत म्हणजे संत एकनाथ महाराज. जीवनामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थिती आणि अशा प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत जीवनात ज्यांनी प्रपंच देखील त्याच श्रीमंतीनं केला आणि परमार्थ देखील श्रीमंतीनंच केला असे एकमेव संत म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. एकनाथ महाराज प्रत्येक जीवाला उपदेश करतात त्या अभंगामध्ये. काय तर भगवंताचं नामचिंतन करा, पण ते कसं? आवडीनं आणि निस्सीम भावानं. भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर जीवनामध्ये कुठलं फळ मिळतं, मनुष्य जीवाला फळ कोणतं प्राप्त होतं, ते फळ संत एकनाथ महाराज या अभंगामध्ये सांगतात. बघा, पहिल्या चरणात संत एकनाथ महाराज कर्म सांगतात. प्रत्येक जीवाचं कर्तव्य कोणतं आहे तर भगवंताचं नामचिंतन आहे. भगवंतानं हा देह निर्माण केला, भगवंतानं हा देह निर्माण केला म्हणजे या देहावरती अधिकार त्या भगवंताचा आहे आणि या देहाचं मुख्य कर्तव्य जर काय असेल तर भगवंताचं नामचिंतन करणं. म्हणून प्रत्येक जीवानं भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर परिणाम देखील संत एकनाथ महाराजांनी पहिल्या चरणामध्ये सांगितलं. प्रत्येक जीवाचं कर्तव्य कोणतं आहे? भगवंताचं नामचिंतन करणं. बघा, भगवंताचं नामचिंतन जर केलं तर या जीवाचं काहीतरी कल्याणकारी परमार्थातील आणि प्रपंचातील एक योग्य दिशा या जीवाला मिळणार आहे. अन्यथा तुम्ही इतरत्र जर भटकत राहाल, तुमच्या पदरात जे परमार्थ आहे, परमार्थातील सुख आहे, ते सुख पडण्याच्या ऐवजी पदरामध्ये दुःख पडलं म्हणून समजा. विठ्ठल देवे दिला दे भोजन गोमटा, देवे दिला दे देवे दिला दे भोजन गोमटा, देवे दिला दे
झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. संत सांगतात हा देह मनुष्य देह फक्त भजनाकरताच मिळालेला आहे. म्हणून या देहाचं कर्तव्य कोणतं आहे तर भगवंताचं भजन करणं. बघा 84 लक्ष योनीमधून फिरून फिरून हा देह ही भगवंताकडून मिळालेली एक अनमोल देणगी आहे. मनुष्य देह म्हणजे मनुष्य देहाची अपेक्षा अनेक जणांनी केली पण मनुष्य देह कुणाला मिळाला नाही. या देहाला ही अनमोल देणगी मिळालेली आहे. कशी 84 लक्ष योनीमधून फिरून फिरून हा मनुष्य देह मिळाला. बघा पशुपक्ष्याने या देहाची अपेक्षा केली. पशुपक्ष्यांनी हा देह पशुपक्ष्यांना मिळाला नाही, त्यांना कळालाही नाही. देवादिकांनी या देहाची अपेक्षा केली. देवादिकांना हा देह मिळाला नाही, त्यांना कळाला देह पण हा देह त्यांना मिळाला नाही. साधू संतांना हा देह कळाला आणि मिळालाही. मनुष्याला हा देह मिळाला पण कळाला नाही. ज्या वेळेस हा देह मनुष्याला कळेल ही देणगी जी भगवंताने दिलेली त्यावेळेस या देहाचं मनुष्याला ज्यावेळेस कळेल त्यावेळेस हा देह साधू संतांच्या स्वरूपाला गेल्याशिवाय राहत नाही. ज्यावेळेस हा देह मनुष्याला कळेल त्यावेळेस हा मनुष्य नसून एक साधू संत किंवा देवाच्या स्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. देव पाहावयासी गेलो देवाची होऊन ठेवलो. म्हणजेच या देहाचं महत्त्व कळालं की हा देह साधू संत झाला म्हणून समजायचं. मग या देहाला भगवंताचं नामचिंतन देव पाहो उंच ठाई उभे राहो उंच ठाई उभे राहो उंच ठाई उभे राहो देव पाहो नित्य ठाई उभे राहो नित्य ठाई उभे राहो नित्य ठाई उभे राहो. देव पाहो उंच ठाई उभे राहो देव पाहो उंच ठाई उभे राहो देव पाहो उंच ठाई उभे राहो उंच ठाई उभे राहो उंच ठाई उभे राहो देव पाहो उंच ठाई उभे राहो उंच ठाई उभे राहो उंच ठाई उभे राहो. देव पाहण्यासाठी किंवा भगवंताचं अस्तित्व जाणून घेण्यासाठी साधू संतांनी उपदेश केला. काय तर त्या भगवंताचं नामचिंतन करावं. कसं आवडीनं करावं, भावपूर्ण अंतकरणातून करावं. त्यावेळेस भगवंताचं अस्तित्व आपल्याला दिसणार आहे. भगवंताचं अस्तित्व आपण जाणून घेणार आहोत. माऊली ज्ञानोबारा एक ओवी देतात. तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबीही न दिसे वरी योग्यांची मानसे उमरडोनी जाय. माऊली सांगतात की भगवंताच्या स्वरूपातून किंवा भगवंत स्वतः या ओळीमध्ये बोलतात की माझं अस्तित्व वैकुंठात नाही. नाहम वसा मी वैकुंठे. मी वैकुंठात माझं अस्तित्व नाही. तरी देखील आपण समाजाकडे जर पाहिलं तर
एखादा मनुष्य मरण पावला की त्याच्या फोटोवरती खाली नाव टाकतात. काय टाकतात? त्या माणसाचं नाव टाकतात आणि नावाच्या समोर काय टाकतात? वैकुंठवासी. काय टाकतात? वैकुंठवासी. अर्थात जो मनुष्य मरण पावला तो मनुष्य देव स्वरूपाला प्राप्त झाला. मनुष्य मेला की देव झाला असं आपण समजतो. मग एक विरोधाभास इथं जाणवतो की ज्यावेळेस मनुष्य मरण पावतो आपण त्याला देव संबोधतो, पण मनुष्य मेल्यानंतर 10 दिवस त्या देवाचं आपण नावच घेत नाही. काय घेतो नाव? एखादा जर मनुष्य मरण पावला आपल्या घरामध्ये आणि समोरून एखादा माणूस आला आणि त्यानं आपल्याला रामकृष्ण हरी घातला तर आपण त्याच्याकडे रागानं पाहतो. का? तर आमच्या घरामध्ये सुतक आहे. पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये बघा, जर एखादा वारकरी मरण पावला तर आपण भगवंताच्या नामघोषामध्ये त्याची प्रेत यात्रा काढतो. त्याचा देह भगवंताच्या नामघोषानं आपण स्मशानभूमीपर्यंत पोहोचवतो. पण समाजाकडं पाहिलं तर संबोधतात त्या माणसाला वैकुंठवासी, म्हणजे भगवंताचं स्वरूप संबोधतात पण भगवंताचं नाव घेत नाहीत. विरोधाभास आहे. माऊली बोलतात की तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबही न दिसे. मी वैकुंठात नाही. भानुबिंब म्हणजे सूर्याचं प्रखर तेजस्वी किरण. सूर्याच्या उजेडामध्ये, सूर्याच्या तेजात जर मला शोधायचं तुम्ही ठरवलं तर त्या ठिकाणी देखील माझं अस्तित्व तुम्हाला दिसणार नाही. एक वेळ भानुबिंबही न दिसे, वरी योगियांची माणसे उमरलोणी जाय. जर तुम्ही हिमालयामध्ये गेला, त्या ठिकाणी जप तप करणारी जी योगी माणसं असतात, जे भगवंताचं ध्यान करतात, त्यांच्याकडे तुम्ही पाहिलं तर त्यांच्यातही तुम्हाला, त्या ठिकाणीही तुम्हाला भगवंताचं अस्तित्व दिसेल असं नाही. पण पुढची ओवी माऊली ज्ञानोबाला देतात, परी तयापासी पांडवा मी हरपला गी बसवा, जेथे नाम घोषू बरवा करीती ती माझी. ज्या ठिकाणी भगवंताचं निश्चिम आवडीनं प्रेम भावानं नामचिंतन घेतलं तो आम्हा पासी मागे पुढे तो आम्हा मागे पुढे तो आम्हा पासी. योगियाचे ध्यानी ध्याताना तुळसी, योगियाचे ध्यानी ध्याताना योगियाचे ध्यानी ध्याताना तुळसी, योगियाचे ध्यानी ध्याताना तुळसी. योगियाचे ध्यानी ध्याताना तुळसी, योगियाचे ध्यानी ध्याताना तुळसी, योगियाचे ध्यानी ध्याताना तुळसी, योगियाचे ध्यानी ध्याताना तुळसी. आम्हापाशी मागे पुढे तो आम्हापाशी मागे पुढे तो आम्हापाशी मागे पुढे, तो आम्हापाशी मागे पुढे. तोची आम्हापाशी मागे पुढे. ज्यावेळेस भगवंताचं तुम्ही नामस्मरण कराल त्यावेळेस तो भगवंत तुमच्या जवळ असेल, नवे नवे तुमच्या अंतकरणामध्ये असेल, तुमच्या अंतकरणात विराजमान होईल. नवे भगवंताचं नामस्मरण आवडीनं घ्याल त्यावेळेस भगवंत तुमच्या जवळ असेल, तुमच्या अंतकरणामध्ये त्याचं अस्तित्व निर्माण होईल, तुमच्या हृदयामध्ये तो विराजमान होईल. फक्त काय, त्या भगवंताचं नामस्मरण हवं आहे. माऊली संत एकनाथ महाराज या अभंगामध्ये सांगतात की भगवंताचं नामस्मरण कसं घ्या, आवडीनं घ्या. पण एकनाथ महाराजांचाच हरिपाठातील दुसरा अभंग सांगतो. काय? हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करता हरी बोला. पुढं सांगतात हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बसता हरी बोला.
तुम्ही भगवंताचं नाम कसंही घ्या, भगवंताचं नाम तुम्ही कसंही घ्या, भगवंताचं अस्तित्व तुमच्या जवळ उभे राहणार आहे, भगवंताचं अस्तित्व तुम्हाला कळणार आहे. कोण सांगतात? एकनाथ महाराज सांगतात. म्हणजे साखर तुम्ही कशीही खाल्ली, तिरस्काराने जरी खाल्ली तरी ती साखर तुम्हाला कशी लागणार आहे? गोडच लागणार आहे. आणि साखर तुम्ही प्रेमानं जरी खाल्ली तरी साखर ती कशी लागणार आहे? गोडच लागणार आहे. किंवा आपला पाय विस्तवावरती पडला, चुकून पडला, तरी तो पाय विस्तवाने भाजणारच आहे. किंवा आपला पाय आपण मुद्दामून जरी त्या विस्तवावरती टाकला तरी आपला पाय भाजणार आहे. तद्वत भगवंताचं नाम कसंही घ्या, भगवंताचं अस्तित्व तुमच्या अंतःकरणात निर्माण होणार आहे. तरी देखील संत एकनाथ महाराज जो अभंग आपण घेतला सेवेसाठी, त्या अभंगामध्ये भावपूर्ण अंतःकरणाने भगवंताचं नामस्मरण घ्यायला सांगतात. का तर प्रत्येक जीवाला समजण्यासाठी संत एकनाथ महाराजांनी या अभंगामध्ये उपदेशच केला. कसा केला? तर बघा, लहान बाळाला जर तुम्ही औषध पाजायला गेलात तर ते लहान बाळ औषध पिणार नाही. का? तर ते औषध कडू आहे. मग डॉक्टरांनी बघा, ज्यांनी औषध निर्माण केलं त्या औषध निर्मात्यानं काय केलं? लहान बाळ औषध पित नाही म्हणून त्या औषधामध्ये वेगवेगळ्या फळांचा अर्क घातला. संत्र्याचा अर्क घातला, स्ट्रॉबेरीचा अर्क घातला. मग त्या औषधाची गोडी लागावी म्हणून तो अर्क घातला. तद्वत मग ज्यावेळेस ते औषध ते बाळ पिल त्याला कळतं, त्यावेळेस त्याला कळत नाही. पण ज्यावेळेस बाळाला कळतं की औषध पिल्यानंतर आपण बरे होणार आहोत, तद्वत नामाचं महत्त्व साधकाला कळल्यानंतर संत एकनाथ महाराज तेच नाम कसं घ्यायला सांगतात? तर अभंगाचे पहिल्या चरण. आवडीने भावे हरिनाम घेसी, 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 आवडीने भावे हरिनाम घेसी. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. तुझी चिंता दासी सर्व आहे, तुझी चिंता दासी सर्व आहे, तुझे देखलो वारदात चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. एकनाथ महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणातून उपदेश करतात की या जीवानं भगवंताचं नामचिंतन केलं तर स्वतःची चिंता स्वतःला करायची अजिबात गरज नाही, तर तुझी सर्वस्व चिंता तू भगवंत करणार आहे. पण कर्म काय तुझं? त्या भगवंताचं नाम घ्यायचं आहे. कसं घ्यायचं आहे? आवडीनं घ्यायचं आहे. कसं घ्यायचं आहे? आवडीनं घ्यायचं आहे. निश्चिम भावपूर्ण अंतकरणानं त्या भगवंताचं नामचिंतन घ्यायचं. आवड पाहिजे. ज्या ज्या साधकांना भगवंताचं नामस्मरण आवडीनं घेतलं त्या साधकाचं
जीवन कल्याणकारी झालं, नवे नवे ते सर्वच साधक संत पदाला जाऊन पोचले. बघा, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, फक्त भगवंताचीच आवड निर्माण झाली. वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया. कुणावरती माया आहे? फक्त भगवंतावरती माया आहे, अवघी देवावरती माया. प्रत्येक साधक संत पदाला जाऊन पोचले. मग संतांचा उपदेश ऐकायला पाहिजे की नाही पाहिजे? ऐकायला पाहिजे. बघा, माऊली ज्ञानोबरायांची ओवी जर आपण आचरणात आणली, प्रत्येक ओवी आपल्या जीवनासाठी एक प्रबंध आहे, आपला प्रबंध आहे. बघा, प्रबंध म्हणजे काय? आपल्या पूर्ण जीवनाचा आराखडा त्या ओवीमधून आपल्याला कळतो. म्हणून माऊली ज्ञानोबरायांची प्रत्येक ओवी जर आपण वाचनात आणली, नवे नवे आपल्या अनुभवात जर आणली, तर आपल्या जीवन हे कल्याणकारी बनणार आहे, किंवा आपल्या जीवनाला अध्यात्माची एक प्रगतीची दिशा आपल्या जीवनाला मिळणार आहे. म्हणून हा प्रबंध आपल्या जीवनात अंगीकारायला हवा. संत असेच असतात, सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते. काय काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. जागविती आणि शिकविती, आपल्याला जीवनात जागवतात हे संत, आणि आपल्या जीवनात आपल्याला जीवन हे शिकवतात. कोण? संत. म्हणून संतांचा उपदेश नेहमी अंगीकारावा, संतांच्या ओव्या आपल्या जीवनामध्ये अनुभवाव्यात. बघा, नामदेवराय म्हणतात, एकतरी ओवी अनुभवावे, एकतरी ओवी अनुभवावे, एकतरी ओवी अनुभवावे, एकतरी ओवी. नाम म्हणे श्रेष्ठ कृष्ण ज्ञानदेवी, नाम म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी. नामामने श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. अनुभवायला सांगतात. एखादी ओवी पाठ करायला सांगतात का नामदेवराय? नाही. एखादी ओवी कोरून ठेवायला सांगतात का? नाही. एखादी ओवी हातावरती गोंदायला सांगतात का नामदेवराय? नाही. एखादी ओवी छापायला सांगतात का? नाही. तर एकतरी ओवी अनुभवावी. जीवनामध्ये अध्यात्मातील किंवा परमार्थातील किंवा प्रपंचातील देखील जर उत्तम प्रगतीची दिशा जर हवी असेल, तर काय करायला पाहिजे? संतांची एकतरी ओवी किंवा अभंग जीवनामध्ये उतरवायला पाहिजे, त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. तुका तरी सहज बोले वाणी, त्यांचे घरी वेदांत वाहे पाणी. मग संतांचा उपदेश फार जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे. या अभंगामध्ये देखील संत एकनाथ महाराज भगवंताचं नामचिंतन करायला सांगतात. कसं करायला सांगतात? तर निस्सीम आवडीनं आणि भावपूर्ण अंतकरणानं. भावपूर्ण अंतकरणानं केलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही कशीही करा, ती सत्कारणी लागते. बघा, तुम्ही अंतकरणात भाव जर निस्सीम ठेवला, अंतकरणातील भाव जर चांगला ठेवला, तर तुमच्याकडून झालेलं कुकर्म देखील सत्कर्मामध्ये बदलतं. कुकर्म, तुम्ही एखादं कुकर्म करायला गेलात आणि अंतकरणामध्ये जर भाव तुमचा चांगला असेल, तर त्या ठिकाणी कुकर्म देखील सत्कर्मामध्ये बदलल्याशिवाय राहणार नाही. नवे नवे आपल्या संस्कृतीमध्ये 4 पुरुषार्थ सांगितले. कोणते? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या धर्म, अर्थ, काम आणि मोक्षामधला सगळ्यात महत्त्वाचा जो पुरुषार्थ आहे, तो पुरुषार्थ म्हणजे धर्म. आणि धर्म करत असताना आपल्या अंतकरणात जर भाव चांगला असेल, तर तो धर्म होईल. नवे नवे आपल्या अंतकरणात जर भाव चांगला असेल आणि आपल्या हातून अधर्म घडत असेल, अंतकरणात भाव चांगला असेल आणि आपल्या हातून अधर्म घडत असेल, तर तो अधर्म देखील धर्मामध्ये परिवर्तित झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून एकनाथ महाराज सांगतात की भगवंताचं नामचिंतन जर तुम्हाला करायचं असेल, तर ते नामचिंतन कसं करायचंय? कसं करायचंय? भावपूर्ण अंतकरणानं करायचंय. अंतकरणातील भाव चांगला ठेवायचा. बघा, समाजातील उदाहरणं जर आपण घेतली, एखादी सुंदर स्त्री रस्त्यावरून चालली आणि एखादा पुरुष त्या स्त्रीकडे पाहत असेल आणि त्याच्या अंतकरणात भाव चांगला नसेल, तर त्या स्त्रीच्या अंतकरणातील ईश्वर त्या
पुरुषाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही. पण एखादा पुरुष त्याच स्त्रीला लक्ष्मीच्या भावनेने, आपल्या आईच्या भावनेने, आपल्या बहिणीच्या भावनेने जर पाहत असेल तर त्या स्त्रीच्या अंतकरणातील भगवंत त्या पुरुषाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. फरक काय? अंतकरणातील भावामध्ये फरक आहे. अंतकरणातील भाव जर चांगला असेल तर देव जोडे तरी करावा धर्म, 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 करते कर्म नाचरावी, अंतरे ते कर्म नाचरावे, अंतरे कर्म ना करावे, अकरित कर्म ना करावे. देव जोडे तरी करावा धर्म, 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 अरे ते कर्म नाचरावे, अंतरे ते कर्म नाचरावे. अंतरित कर्म नाचवावे. अंतकरणातील भाव शुद्ध जर असला, भाव फार महत्वाचा. अंतकरणातील भाव जर शुद्ध असला तर भगवंताचं घेतलेलं नामस्मरण त्या भगवंतापर्यंत पोहोचणार आहे. कसं? भावपूर्ण अंतकरणाने घेतलेलं नाम. जर तुम्ही धर्म करत असाल, अधर्म करत असाल आणि अंतकरणातील भाव जर शुद्ध नसेल, अंतकरणातील भाव शुद्ध नसेल तर तो धर्म अधर्म होऊन जातो, पण हाताने धर्म घडू शकत नाही. बघा, अशी अनेक उदाहरणं देता येतील की धर्म करत असाल आणि अंतकरणातील भाव जर शुद्ध नसेल तर त्या ठिकाणी अधर्म होऊन जातो. पण अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी अधर्म घडून आले पण अंतकरणातील भाव चांगला असेल तर त्या ठिकाणी अधर्म देखील धर्मामध्ये परिवर्तित झाले. प्रत्येक संतांनी भगवंताचं नामचिंतन केलं, हे भावपूर्ण अंतकरणानेच. प्रत्येक संतांनी, संत तुकोबाराय असतील, ज्ञानोबा माऊली असतील, संत एकनाथ महाराज, जे जे महाराष्ट्रातील संत आहेत, प्रत्येक संतांनी भगवंताला भावपूर्ण अंतकरणानेच आळवलं. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, भाव बळे आकळे एरविना कळे, करतळी आवळे तैसा हरी. प्रत्येक संतांनी भगवंताला आळवलं ते फक्त भावपूर्ण अंतकरणानेच. म्हणून भगवंत आणि संत एकरूप झाले. तद्वत भाव जर अंतकरणात चांगला असेल तर धर्म देखील, अधर्म देखील धर्मामध्ये परिवर्तित होतो. महाभारतामध्ये अशी 2 पर्व आले. त्या 2 पर्वामध्ये भगवान श्रीकृष्णाकडून 2 वेळा अधर्म घडला, पण अंतकरणातील भाव शुद्ध होता, अंतकरणातील भाव धर्माच्या बाजूने होता. म्हणून ते जे घडलेले अधर्म आहेत ते धर्मामध्ये परिवर्तित झाले. बघा, पहिला कर्ण पर्व येतो आणि दुसरा द्रोण पर्व. कर्ण पर्वामध्ये असं झालं की महाभारतात घनघोर युद्ध चालू असताना कर्णाचं चाक अचानक जमिनीमध्ये रुतलं गेलं. कर्ण पर्वात कर्णाचं चाक जमिनीमध्ये रुतलं गेलं आणि त्यावेळी कृष्णाच्या लक्षात आलं की आता कर्ण युद्ध करण्यासाठी असमर्थ आहे. म्हणून श्रीकृष्णानं अर्जुनाला आज्ञा केली, अर्जुना उचल बाण आणि मार त्या कर्णाला. त्यावेळेस कर्णानं श्रीकृष्णाकडे पाहिलं आणि श्रीकृष्णाला विचारलं, अहो भगवान श्रीकृष्ण आहात तुम्ही, युद्धशास्त्राचा नियम तुम्हाला माहीत नाही का? अहो युद्धशास्त्राचा नियम असा सांगतो, ज्या योद्ध्याच्या हातामध्ये शस्त्र नाही त्या योद्ध्यावरती वार करायचा नाही, त्या योद्ध्यावरती शस्त्र चालवायचं नाही. कर्णानं श्रीकृष्णाला सांगितलं. त्यावेळेस श्रीकृष्ण बोलले, कर्णा, भर सभेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं, त्यावेळी तुला या धर्माची भाषा सुचली नाही, आता कुठं तुझा धर्म आला? त्यावेळेस काही एक न ऐकता अर्जुनानं बाण उचलला आणि कर्णाला त्या बाणानं मारलं. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाकडून अधर्म घडला, पण अंतकरणाचा भाव शुद्ध होता आणि भाव धर्माच्या बाजूने असल्यामुळं
त्या ठिकाणी जरी हातून अधर्म घडलेला असला तरी तो अधर्म धर्माच्या बाजूने परिवर्तित झाला. विठ्ठल महाभारतातील दुसरं पर्व द्रोण पर्व. द्रोण पर्वाची कथा अशी, गणगोर युद्ध चालू असताना द्रोणाचार्याचा मुलगा अश्वत्थामा ज्यावेळेस मारला जाईल आणि ही बातमी द्रोणाचार्यपर्यंत पोहोचेल त्यावेळेस द्रोणाचार्य युद्ध करण्यासाठी असमर्थ राहतील अशी युक्ती श्रीकृष्णाची होती. म्हणून श्रीकृष्णानं सांगितलं की युधिष्ठिराला सांगितलं गेलं की या ठिकाणी आपण जर घोषणा केली अश्वत्थामा मारला गेला तर या ठिकाणी अश्वत्थामाचे पिता द्रोणाचार्य या ठिकाणी युद्ध करण्यासाठी असमर्थ राहतील. मग घोषणा करूयात अश्वत्थामा मारला गेला. पण त्याही ठिकाणी युधिष्ठिर राजा भगवान श्रीकृष्णाला बोलू लागले की मी सत्यवादी आहे. या ठिकाणी जर असत्य बोललो तर माझं हे जीवनभराचं जे व्रत आहे सत्यवादीचं ते व्रत भंग होईल. मग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितलं की जर अधर्माच्या बाजूने कोण लढत असेल आणि त्या ठिकाणी आपण असत्य जरी बोललो तरी ते असत्य धर्माच्या बाजूने असल्यामुळं त्या ठिकाणी अधर्म घडणार नाही, धर्मच घडणार आहे. म्हणून सत्यवादी युधिष्ठिरानं घोषणा केली की अश्वत्थामा मारला गेला. मग ही घोषणा ज्या वेळेस द्रोणाचार्याच्या कानावरती पडली त्यावेळेस द्रोणाचार्याला दुःख झालं. बघा, पोटचा जर मुलगा मरण पावत असेल तर कोणत्या पित्याला दुःख होणार नाही. तद्वत द्रोणाचार्याला दुःख झालं आणि हातातलं शस्त्र ते खाली टाकू लागले. पण त्याच्या अगोदर राजकारणी श्रीकृष्ण आहेत हे द्रोणाचार्याला माहीत होतं. म्हणून द्रोणाचार्यानं अगोदर सत्यवादी युधिष्ठिराला विचारलं की खरंच अश्वत्थामा मारला गेला का. त्यावेळेस युधिष्ठिर समोर आले आणि द्रोणाचार्याला सांगू लागले, हो अश्वत्थामा मारला गेला. पण पुढची गोष्ट सांगत असताना अश्वत्थामा म्हणजे हत्तीचं पण नाव होतं. मग पुढची गोष्ट सांगत असताना भगवान श्रीकृष्णानं मोठ्यानं शंख फुकला. मग अश्वत्थामा कोणता मारला गेला ही गोष्ट द्रोणाचार्याच्या कानावरती नाही गेली. स्वतःचा मुलगा मारला गेला. या दुःखानं हातातलं शस्त्र द्रोणाचार्यानं टाकून दिलं आणि त्या ठिकाणी द्रोणाचार्याचा वध झाला. बघा, या ठिकाणी देखील भगवान श्रीकृष्णाकडून अधर्म घडला. पुढे सांगितलं युधिष्ठिरानं नरो वा कुंजिरो वा, पण ती गोष्ट द्रोणाचार्याच्या कानावरती पडली नाही. भगवान श्रीकृष्णाकडून कर्ण पर्वात देखील अधर्म घडला आणि द्रोण पर्वात देखील अधर्म घडला. पण अंतकरणातील भाव कसा होता? अंतकरणातील भाव शुद्ध होता. अंतकरणातील भाव धर्माच्या बाजूने होता. म्हणून हातून घडलेला अधर्म देखील फक्त अंतकरणातील भाव चांगला असल्यामुळं धर्मामध्ये परिवर्तित झाला. म्हणूनच संत एकनाथ महाराज भगवंताचं नाम हे कसं घ्यायला सांगतात? अंतकरणातील भाव शुद्ध ठेवून, अंतकरणातील भाव चांगला ठेवून. अंतकरणातील भाव जर भगवंताच्या प्रती असेल तर घेते मुखानं भावे गावे गीत, 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 शुद्ध करो निया चित्त, शुद्ध करो निया चित्त, तुझ भावा हे देव, तुझ भावा हे देव. शुद्ध करो निया चित्त, शुद्ध करो निया चित्त, तुझ भावा हे देव.
गीत फुका, शुद्ध करून या चित्त चित्त शुद्ध करून भगवंताचं गीत गावं. किंवा तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. अंतकणातील भाव जर शुद्ध असेल आणि शुद्ध भावानं भगवंताचं नामचिंतन घेतलं तर ते नाम त्या भगवंतापर्यंत पोहोचणार आहे. परिणाम काय तर तुझी चिंता तुला स्वतः करायची गरज नाही. तुझी चिंता तो भगवंत करणार आहे. भगवंताचं नामचिंतन जर मुखानं करत असाल तर आपली चिंता तो भगवंत करणार आहे. पण मनुष्य भगवंताचं नामचिंतन करत नाही तर चिंता करत बसतो. स्वतःची चिंता करतो. स्वतःची चिंता केल्यानं स्वतः चिंता करू करू बारीक होतो. पण त्या भगवंताकडे स्वतःचं चित्त वळवत नाही. एक शास्त्रकार श्लोक सांगतात, चिंता चिता समाप्रोक्ता बिंदू मात्र विशेषता सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. चिंता सांगतात भगवंताचं नामचिंतन करण्याच्या ऐवजी जर आपण चिंता करायला लागलो तर शास्त्रकार सांगतात चिंता आणि चिता दोन्ही शब्दामध्ये फक्त एका बिंदूचा म्हणजे अनुस्वाराचा फरक आहे. जर तुम्ही चिंता करत असाल तर हळूहळू तुमचं जीवन चितेकडे जाईल. चिता आणि चिंता दोन्ही शब्द सारखेच आहेत, फक्त अनुस्वार बदल आहे. तुम्ही चिंता करत असाल तर तुमचं शरीर हळूहळू चितेकडे जाईल. शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचं, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही शरीर नाही अपवित्र शरीर आहे. हे शरीर अपवित्र आहे. आणि ह्या शरीरानं जर तुम्ही चिंता करत असाल तर तुमचं शरीर हळूहळू त्या चितेकडे जाईल. कशाकडे जाईल? चितेकडं. सजीवम दहते चिता, सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. सजीव माणसाला चिंता जाळत असते, सजीव माणसाला. आणि ज्या वेळेस सजीव माणूस निर्जीव होऊन जातो म्हणजे त्याच्यातील जीव निघून जातो. जीव निघून गेल्यानंतर काय होतं तर ते निर्जीव होतं. मग प्रेताला जाळणारं काय तर चिता आहे. मग चिता ही चिंता एवढी घातक आहे जीवनामधले. म्हणून संत एकनाथ महाराज सांगतात भगवंताचं नामचिंतन करा. नामचिंतन केल्यानं काय होणार आहे तर तुझी जी काही चिंता आहे ती चिंता भगवंत स्वतः वाहणार आहे. स्वतःची चिंता स्वतः करायची गरज नाही. नवे नवे तुझ्या जीवनामध्ये काही लहान सहान गोष्टी येतील. तुझ्या जीवनात जेवढे काही चढ उतार येतील त्या सर्व चढ उतारात जाणण्याचं काम तो करतो. हेच संत एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. हरिमुखी गाता हरपली चिंता, 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 हरिमुखी गाता हरपली चिंता. नाही मागूता जन्म घेणे, नाही मागूता जन्म घेणे, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. नाही बाबू जन्म घेणे, नाही मागूता जन्म घेणे, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता त्यालाही मागुता जन्म घेणे. संत एकनाथ महाराज सांगतात तू भगवंताचं नामचिंतन केलं तर तुझी चिंता सर्वस्व त्याला आहे. मुखानं फक्त भगवंताचं नामचिंतन कर. या संत मांदियाळीमधील सर्वच संतांनी भगवंताचं नामचिंतन केलं
भगवंताला भावपूर्ण अंतकरणाने आळवलं. त्या संतांच्या जीवनामधील प्रतिकूल परिस्थिती असू द्यात किंवा अनुकूल परिस्थिती असू द्यात, दोन्हीही परिस्थितीमध्ये संतांनी समाधान मानलं. पण संतांनी एक कर्तव्य कधी विसरलं नाहीत. ते कर्तव्य म्हणजे भगवंताचं नामचिंतन. कितीही वाईट प्रसंग आले संतावरती, पण संतांनी त्या भगवंताचं नाम कधी विसरले नाही. बघा, संत तुकोबारांच्या जीवनातील प्रसंग. संत तुकोबाराय ज्यावेळेस प्रपंच करत असताना अचानक त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावरती प्रपंचाचा बोजा दिला. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय कोणता होता? सावकारकीचा व्यवसाय. संत तुकोबारायांच्या जीवनामध्ये त्यांच्या वडिलांनी ज्यावेळेस त्यांचा व्यवसाय आपल्या मुलावरती म्हणजे संत तुकोबावरती सोपवला, त्यावेळेस संत तुकोबारायांचं अंतकरण कळवळून आलं. संत तुकोबारायांचं अंतकरण कळवळून आलं. बुडती हे जन न देखवे न डोळा, म्हणून कळवळा येत असे संतांची व्याख्या. प्रत्येक संत हे दुसऱ्याचं दुःख पाहून स्वतःचं दुःख, ते स्वतःचं अंतकरण त्या दुःखामध्ये परिवर्तित करत असतात. दुसऱ्याचं दुःख जाणणारेच संत असतात. संत तुकोबारायांच्या वडिलांचा व्यवसाय लहान नव्हता. देहूच्या आसपास जेवढी काही 10-12 गावं होती, त्या गावावरती संत तुकोबारायांच्या वडिलांचं कर्ज होतं महाराज. किती? प्रत्येक शेतकऱ्यावरती संत तुकोबारायांच्या वडिलांचं कर्ज होतं. मग कर्ज खतं हातात घेऊन संत तुकोबाराय ज्या वेळी प्रत्येक गावामध्ये जायचे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना कर्ज मागायचे, त्यावेळेस शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील भाव संत तुकोबाराय जाणायचे. त्यांचं अंतकरण कळवळून यायचं आणि देवाला प्रार्थना करायचे, नको नको देवा, देवा ही वेळ नको कोणावरती, नको हा व्यवसाय नको म्हणायचे. संत तुकोबारायांनी हा व्यवसाय करण्यास वडिलांना देखील विरोध केला होता. पण भगवंताचं नामचिंतन करत असताना वडील आणि मुलगा याच्यामध्ये जे भाष्य व्हायचं, वडिलोपार्जित जो व्यवसाय होता, तो व्यवसाय संत तुकोबारायांचे वडील करतच असत. मग काही दिवसामध्ये वडिलांचं निधन झालं. भगवंताचं चिंतन करत असताना तुकोबारायांच्या वडिलांचं निधन झालं, तरीही संत तुकोबारायांनी भगवंताचं नामचिंतन नाही सोडलं. ज्या जीवाचं कर्तव्य काय भगवंताचं नामचिंतन आहे, हे कर्तव्य प्रत्येक संतांनी आपल्या जीवनामध्ये कर्तव्य केलं. बाप मेला न कळता नवती संसाराची चिंता, विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. संत तुकोबारायांनी भगवंताची प्रार्थना करत असताना भगवंताचे आभार देखील मानले. देवा, तुझं नामचिंतन करत असताना मला संसार म्हणजे काय ते माहीतही नाही, आणि संसाराचा बोजा आमच्या वडिलांनी माझ्यावरती सोपवला, आणि हा बोजा सहन करत असताना वडिलांचं निधन झालं. देवा, जरी निधन झालं तरी मी डगमगणार नाही, तुझं नामचिंतन मी सोडणार नाही. विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. एवढ्यावरती नियती थांबली नाही. संत तुकोबारायांची पत्नी वारली, बाईल मेली मुक्त केली, देवे माया सोडविली. त्यांची पत्नी वारली तरीही त्या दुःखाला तुकोबाराय सामोरे गेले. भगवंताचं नामचिंतन सोडलं का? नाही नामचिंतन सोडलं. एवढ्यावर नियती थांबली नाही. संत तुकोबारायांचे सर्वात आवडते प्रिय पुत्र, त्यांचा मुलगा मरण पावला. पोर मेले बरे केले, देवे माया विरहित केली. 3 आघात झाले. वडील वारले, पत्नी वारली, मूल देखील संत तुकोबारायांचे वारले. परमार्थ करत असताना एवढे 3 आघात जर होत असतील, सामान्य माणसाची जर आपण व्यथा पाहिली तर सामान्य जीव भगवंताची प्रार्थना करण्याच्या ऐवजी भगवंताचा तिरस्कार करेल, घरातील देवारा उचलेल आणि नदी नाल्याला जाऊन फेकून देईल. भगवंताचं नामचिंतन करणार नाही. का? तर देवावरती त्याचा विश्वास उडेल, अशी जर अवस्था झाली. पण ते संत होते, दुःखातही त्यांनी भगवंताची नामचिंतनाची कास सोडली नाही. माता मेली मज देखता देखता, तुका म्हणे हरली चिंता. तुकोबारायांच्या जीवनातील चिंताच हरून गेली. 1 नाही 4 आघात संत तुकोबारायांच्या जीवनात अवघ्या 3 वर्षामध्ये झाली. तरी संत तुकोबाराय डगमगले नाहीत. देवाचे आभार मानायचे, देवाची प्रार्थना करायची. संत तुकोबारायांचं मन दुःखी व्हायचं. कशानं? दुसऱ्याचं दुःख पाहून संत तुकोबारायांचं मन दुःखी व्हायचं. आसपासच्या सर्व खेड्यामध्ये जाऊन प्रत्येकाची दुःख जाणली आणि अंतकरण कळवळून आलं, नको देवा, आपल्यामुळं दुसऱ्याच्या घरामध्ये दुःख नको आहे. घरात गेले, जेवढी काही कर्ज खतं होती बैलगाडीमध्ये भरली आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये जाऊन फेकून दिली. हे संतांचं जीवन आहे महाराज. संतांनी स्वतः दुःख सोसलं,
घरावरती तुळशीपत्र ठेवलं पण भगवंताचं नामचिंतन सोडलं नाही आणि दुसऱ्याचं दुःख कमी करण्याचंच काम त्यांनी केलं. म्हणूनच संत तुकोबरांना जगद्गुरू म्हणतात. या जगाच्या दुःखाचा विचार केला म्हणून संत तुकोबराय जगद्गुरू म्हटले जातात. बघा मग त्या संतांनी अंतकरणात एक गोष्ट रुजवली की आपल्याला स्वतः काही करायची गरज नाही. सगळं जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकलीला ऐसे नाही. सगळ्या जीवांचा सांभाळ करतोय ना, मग स्वतःची चिंता करायला स्वतः का करायची? आपलीही चिंता तो करेल, आपलाही सांभाळ तो भगवंत करेल. मग काय केलं संतांनी? ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. अंतकरणामध्ये समाधान ठेवलं, अंतकरणामध्ये समाधान ठेवलं. कितीही प्रतिकूल परिस्थिती येऊ द्या, जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थिती आली तरी त्या प्रतिकूल परिस्थितीला डगमगले नाही. जीवनामध्ये अनुकूल परिस्थिती आल्यानंतर त्या अनुकूल परिस्थितीनं हुरळून गेले नाहीत. जशी परिस्थिती आली त्या परिस्थितीला त्यांनी तोंड दिलं आणि आपलं जीवन फक्त भगवंत चिंतनामध्ये भगवंताचं नामचिंतन करण्यामध्येच व्यतीत करून घेतलं. असे हे संत असतात. म्हणूनच संत एकनाथ महाराज देखील असाच उपदेश अभंगाच्या 4थ्या चरणासमोर जैसी स्थिती आहे तैसा परी राही. जैसी स्थिती आहे तैसा परी राही. जैसी स्थिती आहे तैसा बरी राही. जैसी स्थिती आहे तैसा बरी राही. कवतुक तुपाहे संतीताचे. कवतुक तुपाहे संतीताचे. हरिमुखी गाता हरिमुखी चिंता. हरिमुखी गाता हरिमुखी चिंता. कवतुक तुपाहे संतीताचे. कवतुक तुपाहे संतीताचे. हरिमुखी गाता हरकली चिंता. हरिमुखी गाता हरकली चिंता. जैसी स्थिती आहे तैसा परी राहे. 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 कवतुक तुपाहे संचिताचे. कवतुक तुपाहे संचिताचे. कवतुक तुपाहे संचिता. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. कौतुक तूप आहे संचिताचे. संत एकनाथ महाराज उपदेश करतात. जीवनामध्ये कसलीही परिस्थिती येऊ द्या, कठीण परिस्थिती येऊ द्या किंवा चांगली परिस्थिती येऊ द्या, दोन्हीही परिस्थितीमध्ये स्थिर राहा. जीवनामध्ये दुःखाचं मूळ कारणच अपेक्षा आहे. अपेक्षा विरहित जीवन जगा. जीवनामध्ये कधी यश येईल, कधी अपयश येईल. जीवनामध्ये कधी चढ येतील, जीवनामध्ये कधी उतार येतील. जीवनामध्ये कधी आनंद येईल, जीवनामध्ये कधी दुःख येतील. असे अनेक प्रसंग येतील. अशा अनेक प्रसंगामध्ये स्थिर जर राहाल आणि या प्रसंगाचं तुम्ही जर कौतुक पाहाल, या संचिताचं तर तुम्ही कौतुक पाहाल, तर तो भगवंत तुमच्या सोबत असेल. मुंगीपासून ब्रह्मलोकापर्यंत मी अगोदरच सांगितलं की सगळ्यांचा तो सांभाळ करतो. मग तुम्हाला असं वाऱ्यावरती सोडणार नाही. फक्त कौतुक पहा तुम्ही या संचिताचं. नव्हे फक्त या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही फक्त भगवंताचं नामचिंतन करा. भगवंत स्वतः तुमचं सगळं काही पाहून घेईल. मग आता याही ठिकाणी वेळ संपत आलेली आहे. आपणही त्या भगवंताचं गोड नामचिंतन करूया. सर्वांनी टाळ्या वाजवून
मोठ्यानं भगवंताचं नामघोष करायचा. ठोबार कुमार ओंकार कुमारी ठोबार कुमार ओंकार कुमार ओंकार कुमारी ओंकार कुमारी जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. जीवनामध्ये जशी स्थिती येईल त्या स्थितीला सामोरं जाऊन जर आपण भगवंताचं नामचिंतन करत आपलं जीवन आपण सुंदर जगत असू तर आपल्याला आपली चिंता भगवंत करणार आहे. तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख येईल त्या दुःखाला तुम्ही धरून जर बसाल तर तुम्ही अजून दुःखी व्हाल. मग त्या दुःखातही भगवंताचं नामचिंतन कराल तर तो भगवंत तुमच्या पाठीमागं पुढे उभा राहील, मागे पुढे उभा राही संभाळी. देखा नवलता या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्य ते पार्थाचे करीतू असे. प्रत्येकाचे मागे पुढे तो भगवंत उभे राहिला. प्रत्येक संतांच्या पाठीमागं उभा राहिला. अर्जुनाच्या पुढे सारथी म्हणून उभे राहिला. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवून येईल. तुमच्या जीवनात कुठल्याही प्रकारचं संकट येऊ द्या त्या भगवंताचं नामचिंतन करत असाल तर ते संकट पार करण्याचं किंवा त्या संकटातून मुक्त करण्याचं काम देखील तो भगवंत करील. पण जीवन जगत असताना प्रत्येकाला हे भोगावे लागतात. जीवनामध्ये भोग कुणालाही चुकले नाहीत. मग तुम्ही कितीही पुण्यकर्म करत असाल आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला भोग येत असतील तर त्या ठिकाणी निराश व्हायचं नाही. ते भोग उपभोगत असताना भगवंताचं नामचिंतन जर तुम्ही करत असाल तर ते भोगही तुमच्या जीवनातील नाहीसे होतील. तेच संत एकनाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या एका जनार्थ सकळ जीवाचा करीत समज झालाय का मग एका जनार्थ भोग प्रारब्धाचा एका जनार्थ भोग प्रारब्धाचा एका जनार्थ
माराचा हरिकृपे त्याचा नाश झाला. जीवनातील भोग भोगत असताना भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर आपल्याही जीवनातील भोग भोगत असताना जर त्या हरीची कृपा झाली तर ते भोग नाहीसे करण्याचं काम देखील तो भगवंत करत असतो. आपण या संत मांदियाळीतील जीवनचरित्र जर सर्व संतांचं जर पाहिलं तर असे अनेक संत आहेत त्यांच्यावरती हरीची कृपा झाली. संत तुकोबरायांचे पूर्वज विश्वंभर बुवा, त्यांचे पुत्र हरी आणि मुकुंद हे ज्यावेळेस युद्धात मरण पावले त्यावेळी वंश बुडेल अशी भीती वाटत असताना त्यावेळेस देखील संत तुकोबरायांच्या पूर्वजांवरती हरीची कृपा झाली होती आणि पुत्रप्राप्ती झाली होती. दुसरं, संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्या ज्ञानेश्वरीचे लेखक सच्चिदानंद बाबा त्यांच्याही जीवनामध्ये हरीची कृपा झाली होती. संत गोरोबा काका, गोरा कुंभार, सर्वांना कथा माहिती आहे. त्यांचे ज्यावेळेस हात छाटले होते त्यांनी स्वतः, त्यांच्यावरती हरीची कृपा झाली आणि त्यांनीही आपल्या हातानं टाळी वाजून भगवंताचं नामचिंतन केलं होतं. मग भगवंताचं नामचिंतन हे भावयुक्त अंतकरणानं करत असताना जर जीवनामध्ये आपण भोग भोगत असताना जर त्या भगवंताची कृपा झाली, त्या हरीची कृपा झाली, पण ते नाम घेत असताना अंतकरणात भाव निश्चिम पाहिजे. मौली ज्ञानोबा सांगतात, भावेविन देव नकळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा. अनुभव कळायचा असेल त्यावेळेस गुरु पाहिजे आणि भगवंत प्राप्त करायचं असेल त्यावेळेस अंतकरणातील भाव निस्सीम पाहिजे. मग भाव जर निस्सीम असेल तर जीवन जगत असताना येणारे भोग त्या भगवंताच्या कृपेने नाहीसे झाल्याशिवाय राहत नाही. आज या ठिकाणी कीर्तन सेवा करत असताना पौर्णिमेचा औचित्य साधून आदरणीय बाबांनी ज्यांच्या बोटाला धरून आम्ही या ठिकाणी उभं राहिलो, 2016-17 पासून कीर्तन प्रवचन करत असताना खऱ्या अर्थाने या ठिकाणी उभं राहण्याची पात्रता नाहीये, पण आज्ञा केली बाबांनी. आज या ठिकाणी बोलत असताना अनेक वेळा चाचपडलो. त्याचं कारण तेच आहे की काय सांगावं त्यांच्यासमोर. आपण जे काही सांगतो ते पोपट पंचे, आपण जे काही सांगतो ते पाठांतर करून उभं राहून या ठिकाणी सांगतो. अनुभव अजिबात नाही. पण तरी देखील जी संतांची वाक्य पाठ केलेली आहेत ती पाठ केलेली वाक्य आपल्या आचरणात उतरावीत, संत विचारांचा प्रसार व्हावा एवढाच अंतकरणातील मुख्य उद्देश म्हणून या ठिकाणी बाबांची आज्ञा पाळली आणि या ठिकाणी कीर्तन सेवा करण्याचा निश्चय केला. आणि आज ती सेवा या ठिकाणी पहिल्यांदाच विठ्ठल रुक्मिणी संस्थानामध्ये प्रयत्न करून पार पाडली. आदरणीय बाबांच्या चरणी साष्टांग दंडवट करतो. अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा त्यांच्याही चरणी निस्सीम दंडवट घालून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली